प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक बार मी आपल्या सर्वांचं आजच्या या प्रातःकाळच्या मननामध्ये या ठिकाणी स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी असणारा जो शास्त्र भाग आहे तो आहे फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 13वं वचन मी आपल्यासाठी वाचतो। त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, फिलिप्पिकरास पत्र हे एक तुरुंगवासातलं पत्र आहे की ज्याला आपण प्रिझन एपिसल्स अशा नावानं इंग्लिशमध्ये त्याचं संबोधन करतो। साधारणपणे इसवी सन 61च्या दरम्यान लिहिलं गेलेलं हे पुस्तक अशा काळामध्ये लिहिलं गेलं की ज्यावेळेस संत पौल हा पहिल्यांदा त्या ठिकाणी तुरुंगवासामध्ये गेलेला आहे आणि तुरुंगवासातून हे पत्र ज्यावेळेस फिलिप्पिकरासच्या मंडळीला किंवा फिलिपीच्या मंडळीला ज्यावेळेस तो लिहितो तर त्याच्या पाठीमागचं असणारी जी मानसिकता आहे किंवा त्याची जी असणारी जे एम आहे ते आम्हाला सुरुवातीच्या अध्यायामध्ये संत पौल त्या गोष्टी स्पष्ट करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे। या पत्राचा मूळ विषय जर बघितला तर या पत्राचा मूळ विषय हा आनंद आहे की ज्याला जॉय म्हटलेला आहे आणि म्हणून किल्ली वचन जर बघितलं तर फिलिप्पी 4:4 हे जे वचन आहे की ज्या ठिकाणी म्हटले की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा, रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज, अगेन आय से रिजॉइस। हे जे वचन आहे ते प्रामुख्यानं आम्हा सर्वांना ते ज्ञात आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या फिलिप्पिकरासच्या पत्राकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, ही जी मंडळी आहे ही मंडळी एपफ्रासच्या द्वारे त्या ठिकाणी संत पौलाच्या पर्यंत पोहोचते आणि संत पौलाला जी मदत केलेली आहे किंवा ज्या प्रकारचं औदार्य, ज्या प्रकारचं जे प्रेम, जो जिव्हाळा या मंडळीनं संत पौलाला दाखवलेला आहे, त्या सर्व गोष्टी संत पौल या पत्रामध्ये नमूद करतो। कारण जर सुरुवातीच्या अध्यायामध्ये म्हणजे पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये जर आपण बघितलं तर तो त्या ठिकाणी तो या म्हणत असताना आम्हाला दिसतो संत पौल तो म्हणतो की मला तुमची एकंदर आठवण आहे, तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो। पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करतो आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो। आणि म्हणून संत पौलाच्या लिखाणामध्ये किंवा त्याच्या विचारामध्ये ही जी एक मंडळी आहे फिलिपीची मंडळी, ही स्वार्थेसाठी उभी राहणारी मंडळी आहे, सेवकासाठी औदार्य दाखवणारी मंडळी आहे, हर एक कठीणतेमध्ये, हर एक परिस्थितीमध्ये सेवकाला आणि सेवा कार्याला सांभाळणारी मंडळी अशी आहे। आम्हाला त्याच्या लिखाणामधून या गोष्टी स्पष्टपणे दिसून येतं। पण आम्ही ज्यावेळेस फिलिप्पिकरास पत्राच्या 4थ्या अध्यायाकडे म्हणजे समारोपाच्या असणाऱ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, त्याच्या समारोपाच्या लिखाणाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस 13वं वचन जे आहे 4थ्या अध्यायातलं ते आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही ह्या वचनावर मनन आणि चिंतन करत असताना आज आम्हालाही आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आम्हाला वाटतात की नाही, माझ्या जीवनामध्ये सर्व काही झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी आल्या पाहिजेत, मग त्या आशीर्वादाच्या स्वरूपात असो किंवा मग माझ्या स्वतःच्या मक्तेदारीच्या स्वरूपामध्ये असोत, आम्ही कुठल्या ना कुठल्या मानसिकतेमध्ये शर्तीचे प्रयत्न करतो आणि त्या गोष्टी मिळवण्याचा कसोशीनं त्या ठिकाणी प्रयत्न सुद्धा करत असतो। पण संत पौल ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ह्या ठिकाणी फिलिपीच्या मंडळीला ज्यावेळेस तो हे लिहिते की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे, हे सांगण्याचा त्याचा मूळ
मुद्दा आम्ही थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे. सुरुवातीचे जर आम्ही काही वचनं जर वाचले चौथ्या अध्यायाचे, म्हणजे फिलिप्पियकरास पत्राचा 4था अध्याय आणि त्याची काही सुरुवातीची वचनं जर वाचली तर काही प्रमुख गोष्टी संत पौल या मंडळीला सांगत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो जवळजवळ 2-3 गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करतो. तो म्हणतो की तुमच्याकडे माझं लक्ष आहे, तुम्ही माझा आनंद आणि मुकुट आहात, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. ही सुंदरशी अपेक्षा किंवा ही सुंदरशी विनंती संत पौल या मंडळीला त्याच्या समारोपाच्या असणाऱ्या लिखाणामध्ये करत असताना आम्हाला दिसत आहे. प्रियबंधूंनो भगिनींनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक सेवक या नात्याने ह्या मंडळीकडं या सेवकाचं फार बारकाईनं लक्ष आहे. आणि म्हणून तो 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये म्हणतो की प्रियजन हो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. संत पौल या मंडळीला म्हणत असताना म्हणतो, या विश्वासणाऱ्यांना म्हणत असताना म्हणतो की तुम्ही माझा आनंद आणि माझं मुकुट आहात. किती सुंदर वाक्यरचना संत पौल देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेमध्ये या ठिकाणी करत असताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. एवढ्यावरच तो थांबत नाही, तर तो पुढे म्हणतो, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. ज्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत प्रभूमध्ये स्थिर राहिले, ज्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत प्रभूच्या सानिध्यामध्ये स्थिर चित्त राहिले, अगदी त्याच प्रकारे तुम्ही प्रभूमध्ये स्थिर राहा, ही संत पौलाची इच्छा तो त्यांना त्या ठिकाणी प्रगट करते. प्रिय बंधूंनो भगिनींनो, आजच्या असणाऱ्या या मननामध्ये पहिली गोष्ट आम्हाला ही शिकणं गरजेचं आहे की आम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असणं गरजेचं आहे. आमचे विचार प्रभूमध्ये एकाग्र होणं गरजेचं आहे, आमची कृती प्रभूमध्ये एकाग्र होणं गरजेची. आणि या सर्व गोष्टी जर आम्हाला प्रभूच्या सानिध्यामध्ये एकाग्रतेमध्ये जर घेऊन जर कोण जात असेल तर देवाचं वचन आम्हाला देवाच्या त्याच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता आम्ही आम्हाला जो वेळ देवाने या ठिकाणी दिलेला त्या वेळेचा सदुपयोग करून देवाच्या वचनाच्या द्वारे स्थिर चित्त होण्याचा कसोशीनं प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तो एवढंच त्या ठिकाणी थांबत नाही, तर तो दुसऱ्या वचनामध्ये तो युवदेला आणि संतुखेला त्याच प्रकारचं एक चित्त होण्याची विनंती त्या ठिकाणी करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. पण ज्यावेळेस आम्ही तिसऱ्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो खूप सुंदर अजून एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. तो म्हणतो, आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनंती करतो की या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर. पहिली महत्वाची गोष्ट की आम्हाला प्रभूमध्ये स्थिर चित्त होणं गरजेचं आहे. जो प्रभूमध्ये स्थिर चित्त आहे तो सुवार्तेच्या कामामध्ये सहाय्य करण्यास सदैव तत्पर असतो. लक्षात घ्या, जो प्रभूमध्ये स्थिर चित्त आहे तो सुवार्तेचं कार्य करण्यासाठी किंवा श्रम करण्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये श्रम करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी तो त्या ठिकाणी तयार असतो. आणि म्हणून ख्रिस्ती मंडळांनो, सेवकांनो, आम्हाला स्थिर चित्त होणं गरजेचं आहे. आणि आमची स्थिर चित्तता जी आहे ती आम्हाला ख्रिस्त केंद्रित सुवार्तेचं सहाय्य करण्यासाठी, त्या सुवार्तेच्या प्रती श्रम करण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. स्थिर चित्तता आम्हाला सुवार्तेच्या योग्य सहाय्याकडं आणि त्यासाठी श्रम करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करते. मग आम्ही 4थ्या वचनापासून ज्यावेळेस आम्ही सुरू करतो आणि 9व्या वचनापर्यंत येतो त्यावेळेस आम्हाला या जवळजवळ 5 वचनांमध्ये, म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे जवळजवळ 6 वचनांमध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला एक महत्वाची गोष्ट कळून येते की आमचं ख्रिस्त केंद्रित कृतीयुक्त जीवन आणि
त्या जीवनाचा परिणाम आम्हाला या 9व्या वचनामध्ये दिसतो. तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे संत पौल त्या ठिकाणी म्हणतो 4थ्या वचनापासून, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनास आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. एवढंच केवळ नाही, 8वं आणि 9वं वचन आम्हाला सांगतं, बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचं मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले पाहिले ते आचरित राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. 7व्या वचनामध्ये म्हणतो, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. आणि आता 9व्या वचनामध्ये म्हणतो, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त केंद्रित कृतीयुक्त जीवन जगणं, की जे 4थ्या वचनापासून ते 8व्या वचनापर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे. योग्य प्रकारे ख्रिस्ताच्या वचनाचा योग्य प्रकारे त्याचा उपयोग स्वतःच्या जीवनासाठी करणं, त्याचं लागूकरण करणं आणि ते कृतीमध्ये उतरवणं आणि त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये करणं, त्याला अप्लाय करणं, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही ते अप्लाय करत नाही, जोपर्यंत ख्रिस्ताची वचनं आम्ही आमच्या जीवनासाठी लागू करणार नाही, तोपर्यंत आमचं जीवन आशीर्वादित होणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन हे प्रॅक्टिकल गोष्टींवर जास्त भर देतं. हे केवळ बोलणारं किंवा नुसतं बोलून मोकळं होण्यासाठी दिलेलं वचन नाही. तर आम्ही जोपर्यंत ते कृतीमध्ये आणत नाही, आणि अनेक विश्वासणारे अनेक लोक हे ख्रिस्ती आत्मिक जीवनामध्ये फेल काय आहेत, याचं कारण हेच आहे. कारण आम्ही ऐकणारे खूप आहोत, आम्ही बोलणारे खूप आहोत, पण जे आम्ही ऐकतो, जे आम्ही बोलतो, ते आम्ही आमच्या कृतीमध्ये आणत नाही. आणि ख्रिस्ताची इच्छा तीच आहे की आम्ही त्यानं सांगितलेल्या गोष्टी या आचरणामध्ये त्या ठिकाणी आणाव्यात. कारण 9व्या वचनामध्ये तो स्पष्टपणे तो म्हणतो, माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारलं व माझं जे ऐकलं पाहिलं ते आचरित राहा. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी करतो, त्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये त्याची शांती आम्हाला देत राहतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. 10व्या वचनापासून ते 13व्या वचनापर्यंत आम्ही जर बघितलं तर आम्हाला संत पौल बऱ्याच गोष्टी किंवा फिलिप्पेकरासच्या मंडळीनं जो ममताळूपणा किंवा जे औदार्य त्याला दाखवलेलं आहे, त्याच्याविषयी या ठिकाणी तो बोलत असताना आम्हाला दिसतो. 13व्या वचनामध्ये आल्यानंतर तो त्या ठिकाणी म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे किंवा समर्थ आहे. हे बोलत असताना अनेक जण, अनेक मंडळीतले सदस्य ह्या वचनाचा एक विपरीत अर्थ घेतात आणि त्यांना असं वाटतं की ज्याने मला सामर्थ्य दिलेलं आहे तो मला परवानगी देत आहे की मी काहीही त्या ठिकाणी करू शकतो, मी कसंही त्या ठिकाणी राहू शकतो, मी स्वतंत्र आहे, मी त्या ठिकाणी काहीही करू शकतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर 10व्या वचनापासून ते 12व्या वचनापर्यंतचा संदर्भ जर नीट लक्षात घेतला, मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. जर नीट हा संदर्भ लक्षात घेतला तर आम्हाला 13वं वचन खूप सुंदर रीतीने कळेल की का संत पौल हे 13वं वचन अशा पद्धतीनं बोलत आहे. देवाचा आत्मा का त्याला ती गोष्ट बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. 10व्या वचनापासून मी वाचतो, त्या ठिकाणी तो होतो, मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला. आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती.
कुठल्या गोष्टी विषयी बोलतो? कदाचित ती देणगीविषयी असेल, कदाचित त्याला ज्या प्रकारचं सहकार्य ह्या मंडळीनं केलेलं असेल त्याविषयी तो त्या ठिकाणी बोलत असेल. 11व्या वचनामध्ये तो म्हणतो, मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असं नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. संत पौल म्हणतो, मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, मग ती चांगली परिस्थिती असो, कठीण परिस्थिती असो, आनंद असो, दुःख असो, की अश्रू विरहित असो किंवा अश्रू सहित असो, मी प्रत्येक परिस्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये, श्रीमंतीमध्ये, दारिद्र्यामध्ये कसं राहायचं हे मला माहित आहे, कारण माझं जीवन हे स्वावलंबी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तो स्वावलंबीपणाविषयी बोलतो, स्वावलंबीपणा हा संत पौलाचा एक सद्गुण आहे. स्तोईकपंथी त्यांच्या तत्वांमध्ये ज्यावेळेस गोष्टी मांडतात त्या ठिकाणी स्वावलंबीपणा हा त्यांचा एक अतिउच्च गुण त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून संत पौल हा स्वतः स्वावलंबी आहे. संत पौल हा स्वतः जे कार्य करतो, हा स्वतः व्यवसाय सांभाळून असेल, त्याचं काम सांभाळून ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी तो त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेस या गोष्टी तो बोलतो आणि मग 12व्या वचनामध्ये आणखीन तो एक्सप्लेनेशन देतो. तो आतापर्यंत म्हणतो की कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलोय. 11व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये तो म्हणतो. 12व्या वचनामध्ये आल्यानंतर आम्हाला त्याचा मूळ अर्थ कळतो. तो म्हणतो, दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते, हर एक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, याचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो, अशी परिस्थिती असताना सुद्धा ज्या देवाकडे माझं चित्त लागलेलं आहे, ज्या ख्रिस्तावर मी भरोसा ठेवलेला आहे, ज्या ख्रिस्ताच्या प्रकाशात आणि मार्गामध्ये मी मार्गक्रमण करत आहे, तो जे मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. सुवार्तेसाठी मी सर्व काही करण्यासाठी शक्तिमान आहे. याचा अर्थ हा नाही संत पौल म्हणत की त्यानं सामर्थ्य दिलं म्हणून मी कसंही त्याचं युटिलायझेशन करू शकतो. प्रिय बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, त्यानं सामर्थ्य दिलं म्हणून आम्ही ते कुठेही कसंही कशाही परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही ते वापरू शकत नाही. आणि संत पौल फार सिस्टमॅटिकली या ठिकाणी म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. सर्व काही करावयास कोणासाठी? तर ख्रिस्तासाठी. कशासाठी? तर सुवार्तेसाठी. त्यातून उद्देश काय? देवाचं गौरव, देवाच्या राज्याची वाढ, देवाच्या राज्याचा विस्तार. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्यासाठी मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. याचा अर्थ हा नाही की आम्ही मोकळे झालो, याचा अर्थ हा नाही की आम्ही खूपच प्रमाणापेक्षा जास्त स्वतंत्र झालो, याचा अर्थ हा नाही की आम्ही ख्रिस्त येशूमध्ये काहीही वाटेल ते, मला वाटेल ते आम्ही करू शकतो. नाही, त्याचा संदर्भ नीट समजून घ्या. सुवार्ता, देवाच्या राज्याचा विस्तार आणि जे रहस्य प्रभूनं संत पौलाला कळवलेलं आहे त्या रहस्याविषयी तो त्या ठिकाणी बोलत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्थिरचित्त असा, एकमेकांची काळजी करा, मंडळीला सहकार्य करा, मंडळीच्या सेवकांना सहकार्य करा, प्रभूमध्ये आनंद करा, सर्व सहन करा, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आपली मागणी आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. तुमचे विचार, तुमच्या असणाऱ्या सर्व गोष्टी या एक चित्त ठेवा. जे काही तुम्ही प्रभूपासून शिकलेला आहात ते आचरणामध्ये आणा, त्याचं मनन आणि चिंतन करा. देवाची शांती तुमच्या जीवनामध्ये अधिराज्य करू लागेल. एवढंच केवळ नाही, तर जे काही प्रभू तुम्हाला देत आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद करणं गरजेचे आहे. कारण तो स्वतः म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. देव
आम्हाला आमच्या कठीण काळामध्ये सामर्थ्य देणारा देव आहे, यासाठी की त्या कठीण काळामध्ये सुद्धा आम्ही स्थिर असावं, विपन्नतेतही आम्ही स्थिर असावं, संपन्नतेतही आम्ही स्थिर असावं, दारिद्र्यात आमच्या असणाऱ्या कठीण काळात क्षुधित असताना सुद्धा आम्ही स्थिर असावं. आणि म्हणून प्रिय बंधूंनो भगिनींनो, कदाचित ही आमची तयारी आहे, कदाचित प्रभू आम्हाला या गोष्टीतनं शिकवत आहे. आणि देवाची ही इच्छा आहे की आम्ही स्थिर चित्त जीवन जगावं. डोळे झाकू आणि प्रार्थना करू. देवबापा, तुझे आभार मानतो की पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोललेला आहेस. प्रभू, आम्ही आमचं समर्पण आजच्या दिवशी तुझ्या हातामध्ये करतो आणि प्रार्थना करतो तुझ्या वचनानुसार आचरण करण्यासाठी तुझी कृपा तू पुरव. देवबापा, आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातात करतो. जे कामाला जाणारे आहेत, आमच्या प्रभूजी सरकारी वर्ग आहे, नोकर चाकर वर्ग आहे, प्रवास करणारे आहेत, त्या प्रत्येकाचं जाणं येणं येशूच्या नावामध्ये आशीर्वादाचं तू कर. तुझी दया, तुझी कृपा तो आणि प्रभू तुझ्या नावाचं गौरव करून घे. पुन्हा एक वार प्रभू, आम्हा प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुझ्या हातामध्ये करत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. प्रभुदेवा, आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा करो.